हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात तुम्ही? आज मी बनवत आहे दाबेली. तर तुम्हाला आज मी दाबेलीची रेसिपी दाखवते. सर्वात आधी मी शेंगदाणे जे दाबेलीमध्ये आपण घालतो ते बनवून घेते. त्यासाठी मी शेंगदाणे चांगले असे भाजून घेणार आहे. इथे साईडला बटाटेसुद्धा बॉईल होत आहेत. शेंगदाणे भाजून झाले की त्याच्या साली काढून घ्यायच्या. आता कढईमध्ये मी थोडंसं बटर टाकलं आहे. बटरमध्ये आपली काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि दाबेली मसाला होता माझ्याकडे, रेडीमेड आणला होता, तो टाकला 1 चमचा. छान असं बटरमध्ये मिक्स करून त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतले. तर चटपट शेंगदाणे आपले चटपटी रेडी झालेले आहेत. आता मी दाबेलीचा मावा तयार करत आहे. त्यासाठी ते बघू शकता बटाटे पण मस्त असे बॉईल झाले आहेत आणि कढईमध्ये मी पुन्हा बटर टाकून त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि दाबेली मसाला टाकला आहे. हे छान मिक्स करून बटरमध्ये आता मी उकडलेले थोडीशी माझ्याकडे इमलीची चटणीसुद्धा होती, तीसुद्धा टाकली आहे आणि थोडं पाणी टाकलं आहे. छान असं मिक्स करून त्यात मी उकडलेले बटाटे घालणार आहे. थोडंसं मीठ घातलं आहे. बटाट्यांना छान असं मॅश करून त्याचं मी मस्त असं पुरण तयार करून घेतलं आहे. आता इथे मी पाव घेतलेत. पावामध्ये दाबेली मसाला भरला आहे. वरून मस्त असे शेंगदाणेसुद्धा टाकलेत. तर बघू शकता तुम्ही झटपट अशी दाबेली रेडी झाली आहे. कशी वाटली रेसिपी तुम्हाला माझी? मस्त बटर टाकून दाबेलीला छान असं शेकून घ्यायचं. खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, थँक्यू.